एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सामान्य नागरिकांनी तृतीयपंथीयांना स्वीकारून आपल्या सामावून घ्यावे। सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन। तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाकडून अपेक्षित प्रयत्न होताना दिसून येत आहेत। समाज माध्यमातून तृतीयपंथीयांविषयी सकारात्मक जनजागृती आवश्यक आहे। सामान्य नागरिकांनी देखील तृतीयपंथीयांना चांगली वागणूक द्यावी, त्यांना स्वीकारावे आणि त्यांना आपल्यात सामावून घ्यावे असे आवाहन तोसवान विद्यापीठ अमेरिका येथील तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी गुहा यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलन आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफले यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉक्टर पल्लवी गुहा यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, डॉक्टर सानवी जेठवानी, सामाजिक शास्त्रे संकुलनाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, राज्यपाल नियुक्ती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत यांची प्रमुख उपस्थित होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कौशल्य विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले। मान्यवरांचा परिचय डॉक्टर अंबादास भास्के यांनी करून दिला। फोफलिया यांनी समाजात काम करताना तृतीयपंथीयांविषयी काही केले नव्हते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांसाठी एक वेगळे कार्य हाती घेतल्याचे समाधान असल्याचे सांगितले। यावेळी परिषदेत डॉक्टर सानवी जेठवानी, सचिन वायकुळे, तृतीयपंथी पहिले सरपंच ज्ञानेश्वर कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। त्याचबरोबर 110 संशोधक विद्यार्थी शोध निबंध सादर केले आहेत। एकूण 250 जणांचा यामध्ये सहभाग आहे। या कार्यक्रमासाठी तृतीयपंथी तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्राध्यापक तारिक तांबोळी यांनी मानले। विद्यापीठमध्ये आज आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडरवर त्यांच्या 21व्या शतकातली जीवनशैली यावर आधारित एक सुंदर असं चर्चासत्र, कॉन्फरन्स ज्याला म्हणता येईल, हे आयोजित केलेलं आहे। यामध्ये अनेक तृतीयपंथी बांधव व विद्यार्थी किंवा विचारमंच करणारे असे विविध विचारांशी देवाणघेवाण करणारे असे विद्यार्थी, रिसर्च स्कॉलर सगळे उपस्थित झालेले आहेत। यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की आज आमचे तृतीयपंथी बांधव जे की कदाचित शिक्षण मिळालं नसेल किंवा मिळत असेल तरी ते कशा पद्धतीने मिळते, काय हर्डल्स त्यांना येतात जीवनामध्ये, एक संघर्षमय जीवन घेऊन इथपर्यंत आलेले आहेत, त्या सर्वांच्या जीवनशैलीवर अभ्यास करणारे विविध संशोधक कागद किंवा संशोधक रिसर्च पेपर इथं उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांमध्ये असं जाणवते की आमच्याबद्दल विचार करणारे लोक खूप आहेत, मनात जागा देणारे लोक खूप आहेत, पण घरी स्थान देणारे लोक कमी आहेत। खरं तर सुरुवात ही संघर्षाची घरातून सुरुवात होते आणि नंतर या मूलभूत सुविधा ज्या आमच्या आहेत, रोजगार असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, घरात आणि मनात स्थान असेल तर या सुविधांची गरज कधीच पडणार नाही, कारण घरूनच सगळ्या पुरावा होतील। आज गुरु आई वडिलांच्या हिशोबाने आपल्या लेकरांचं संगोपासन करत आहेत, त्यांना वाढवत आहेत। त्यांची विचारधारा जर पाहिली तर त्यांना सुद्धा वाटते की आमच्या येणाऱ्या पिढीनं भीक मागू नये, अर्थातच त्यांना कुठेतरी संधी मिळावी, समाजात एक प्रमुख घटकामध्ये स्थान मिळावं। हे जेव्हा आपली विचारधारा करतोय तर खूप चांगली बाब आहे। येणाऱ्या पिढीला आपल्या मनासारखं जगता यावं, उमेद सारखं जगता यावं, यासाठी पंख जे आहेत ते इच्छेचे आकांक्षाचे लावणारे तुम्ही मायबाप लोक आणि आपण सर्वांनी मिळून एक समाजाचं मूलभूत असलेले हे व्हॅल्यूड जीवन त्यांना दिलं किंवा आम्हाला दिलं तर एक फार सोयीस्कर ठरेल। या चर्चासत्रामधून बाहेर आलं पाहिजे आणि चर्चासत्राचा उद्देश नेमकं म्हणजे अभ्यासक लोकांनी आमच्यासाठी पहल करावी, आमच्या वतीने लोकांना समजूत काढावी की आम्हालाही समाजामध्ये आणि जगामध्ये उच्चतम स्थान मिळावं। खरं तर तुमच्या मनामध्ये तृतीयपंथी म्हणलं की एक जोकर सारखं स्थान निर्माण होतं, टाळी वाजवणारा, गाणं म्हणणारा, शिव्या देणारा माणूस नव्हं, तर आम्ही सुद्धा एक शिक्षित, उच्च शिक्षित, चांगले नागरिक बनण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे आहे। त्या दृष्टिकोनाने तुम्ही पाहिलात, असं म्हणतात ना, एक पैर आप आगे बढ़ाइए 10 हम बढ़ाएंगे, आप एक बढ़ाइए हम 10 नहीं 100 बढ़ाएंगे। त्या एक पाऊलासाठी आम्ही आज वाट बघतोय आणि सर्व माझे किन्नर बांधव आज इथं उपस्थित झालेत। मी सर्व माझे बंधूंना शुभेच्छा देते की तुम्ही खरं तर समजत असेल नसेल तो वेगळा प्रश्न राहिला,
पण उपस्थित राहून जे आपल्याला शिकायला मिळते, बघायला मिळते, असं म्हणतात काही गोष्टी शिकून मिळत नाही, बघून शिकायला मिळते, त्या गोष्टीने तुम्ही फार मोठं पाऊल उचललं आणि तुमच्या सर्वांच्या हिंमतीला सलाम द्या. आणि विद्यापीठाचे अभिनंदन. त्यांनी आमचा विचार केला, आमच्याबद्दल आयोजन केलं आणि आमच्या लोकांना आपल्या विद्यापीठाच्या जागेमध्ये सामील करून आम्हालाही एक चांगलं स्थान दिलं. त्याबद्दल विद्यापीठाचे देखील मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे त्याबद्दल. आणि हे आम्हाला पाहायला ज्यांच्यामुळे मिळालं ते म्हणजे आमचे माननीय सचिन सर वायकोळे यांनी आम्हाला जगणं कसं जगायचं, जीवनात कसं वावरायचं, चार माणसात कसं वावरलं पाहिजे यांनी आम्हाला शिकवलं. आम्हाला ज्यावेळेस आम्ही घराच्या बाहेर पडलो त्यावेळेस आम्हाला आईचा आधार नव्हता, वडिलांचा नव्हता, भावांचा नव्हता, कुणाचाही आधार नव्हता. त्यावेळेस आम्ही सगळेजण प्रत्येक जण एक बाजूला भटकत होतो. त्यावेळेस सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्हाला वडिलांचा आधार दिला, भावांचा आधार दिला, आम्हाला बहिणींची थाप आमच्या पाठीवर दिली. आमच्या डोक्यावर वडिलांचा हात असावा असा आमच्या डोक्यावर त्यांचा हात होता. त्याच्यामुळेच आज आम्ही भारतीय विद्यापीठ पर्यंत पोहोचलेलो आहे. आणि यांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांचा, थोर मोठ्यांचा आशीर्वाद असेल तर आम्ही आणखी आयुष्यात खूप पुढे जाऊ. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला कायमस्वरूपीही पाहिजे, तरच आम्ही पुढे जाऊ. आणि सोलापूर विद्यापीठ मधील सर्व जे काही मोठे मान्यवर आहेत त्यांचे मी व माझी किन्नर कम्युनिटी, माझी बार्शी, वैराग, सोलापूरचे सर्व तृतीयपंथीयांकडून मी सर्वांचे आभार मानते की आज तुमच्यामुळेच आम्ही आजपर्यंत पोहोचलेलो आहे. आणखीनही पुढे जाऊ जर तुमची साथ आम्हाला असेल तर, कारण आम्ही एकटे तर पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यासाठी कुणाचा ना कुणाचा आधाराची गरज आम्हाला नक्की आहे. सर एकटे आधार देऊन जमणार नाही, तर तुमच्यासारख्या भरपूर मान्यवरांनी आम्हाला आधार दिला पाहिजे, तरच आम्ही आयुष्यात पुढे काहीतरी घडवून दाखवू. आमची जिद्द आहे. जे काही अजून पुढचे नवीन किन्नर समाज येणार आहेत, जे लहान आहेत, त्यांनी अर्धवट शिक्षण सोडलेलं आहे, त्यांना आम्ही शिक्षणासाठी भरती करू अशी माझी इच्छा आहे. आणि मी माझ्या किन्नर समाजालाही नक्की सांगेल की तुमच्या घरात जरी कोणी नवीन किन्नर आला तरी त्याला रोडवर न मागायला पाठवता आधी शिक्षणाची त्याला तुम्ही सवय लावा, त्याचं सुख दुःख समजून घ्या, तरच ते जीवनात पुढे जातील व आपलं व आपल्या किन्नर समाजाचं नाव होईल. आणि नंतर किन्नर म्हणण्यापेक्षा आपणही समाजातले घटक आहोत, जे समाज आहे तो आपल्याला नक्की स्वीकारेल. धन्यवाद.